अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेत पोटनिवडणूक लागली आहे। इथे अजित पवार गटाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत। स्वतः सुनेत्रा पवारांनी काँग्रेससह उद्धव ठाकरे गटाला फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती। मात्र काँग्रेसने आपला पवित्रा कायम ठेवला आहे। बारामतीत काँग्रेसकडून ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिली गेली आहे। मात्र सुनेत्रा पवारांसाठी काँग्रेसमध्ये मोठा वादंग निर्माण झाल्याची माहिती आता समोर येत आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता अनपेक्षित वळण घेतलं आहे। बारामती विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ॲडव्होकेट आकाश मोरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे। काँग्रेसनं बारामतीत उमेदवार दिल्याने सुनेत्रा पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला होता। इथून काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, भविष्यात काँग्रेसला याची किंमत मोजावी लागेल अशा आशयाचं वक्तव्य पार्थ पवारांनी केलं होतं। पार्थ पवारांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली होती। यावरून काँग्रेसच्या काही नेत्यांनी उमेदवारी मागे न घेण्याची भूमिका घेतली। काँग्रेसने उमेदवार मागे न घेतल्याने बारामतीत निवडणूक होणार हे जवळपास निश्चित होताना दिसत आहे। तर दुसरीकडे आज पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या पार्श्वभूमीवर भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांना दिल्याचं बोललं जातंय। बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांसमोर अनेक मोठ्या नेत्यांचं आव्हान आहे। अशातच काँग्रेसने उमेदवार मागे न घेतल्याने निवडणूक होणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र सुनेत्रा पवारांसाठी काँग्रेसमध्ये मोठा वादंग निर्माण झाल्याची माहिती आता समोर येत आहे। काँग्रेसमधील एक गट बारामतीत निवडणूक लढण्यावर ठाम आहे, मात्र दुसरा गट बारामतीत निवडणूक लढवू नये या विचारांचा आहे। बारामतीत काँग्रेसने उमेदवार कायम ठेवला तर आपण प्रचाराला जाणार नाही अशी भूमिका काही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे। त्यामुळे काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी बारामतीतील काँग्रेसची उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारात उतरणार नाही अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज काँग्रेसचे काही नेते दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार आहेत। बारामतीची उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी यावर काँग्रेसमधील एक गट अजूनही ठाम आहे। दुसरीकडे बारामतीत काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीकडूनही संपर्क सुरू असल्याची माहिती आहे। उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यापूर्वी काही काँग्रेसचे नेते दिल्ली हायकमांडशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते। बारामती उमेदवारी कशा पद्धतीने पक्षाच्या भूमिकेला, पक्षाच्या प्रतिमेला मलिन करणारी आहे याबद्दल देखील वेगवेगळी मतं असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बारामतीत काँग्रेस माघार घेणार की इथे निवडणूक होणार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किती ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।